ठीक आहे. तुम्ही सर्वांनी राऊंड अप नावाचा कन्सेप्ट ऐकला? राऊंड ऑफ हो सर मॅथ्स ना. काय असते रे राऊंड अप नावाचा कॉन्सेप्ट? सर Sir? आपण नियरेस्ट टू 10 नंबर घेतलाय आपण 7 8 5 4 3. प्लेस डिनोट करतोय आपण. युनिट प्लेस, टेन्स प्लेस, 100 प्लेस, 1000 आणि 10,000. जर मी तुम्हाला सांगितले 10 प्लेसला काय करायचे तुम्हाला? राऊंड अप करायचे. काय करायचे? राऊंड अप. तर सर्वात अगोदर काय करायचं? 10 प्लेसला नंबर कोणता आहे? 4043. 10 प्लेसला नंबर कोणता आहे? 4 ला काय केलंय आपण? ब्रॅकेट दिलाय. ठीक आहे. ब्रॅकेट दिलाय आपण, मेन्शन केले की हा 10 प्लेस आहे. आता राऊंड अप 10 प्लेसला करायचंय म्हणजे काय करायचंय? त्या समोरचा नंबर बघायचा आहे. तो नंबर 5 6 7 8 9 हा जर असेल तरच या ब्रॅकेट मध्ये इन्क्रीज करायचंय 1, अदरवाईज करायचं नाही. नंबर किती आहे? 3. कसा आहे? सर कमी. कमी आहे. कसा आहे? सो आपण काय करणार आहे? इथे काही ऍड करणार नाही. याच्या जागेवर काय करणार आहे? आपण 0 लिहिणार आहे. काय लिहिणार आहे? 0. 4 ॲज इट इज 5 8 7. हा काय झालाय? राऊंड अप टू द 10 प्लेस. करू शकता 100 प्लेसला, हो सर. करू शकता 1000 प्लेसला. फास्ट करा राऊंड अप. सर मला एक क्वेश्चन आहे. फास्ट राऊंड अप करा. सर 2 आणि 1 असले ना तर मग 1 इन्क्रीज करायचं नाही. 1 2 3 बाकीचे 5 6 7 8 9 10च करायचं आहे ना. म्हणजे 10 प्लेसला ठीक आहे, लक्ष दे. या प्लेसला आपण काय करू आता? राऊंड अप करू. ठीक आहे. कोणत्या प्लेसला? 1000. इथे बघा 1000 प्लेस घेतलाय आपण. त्याच्या समोरचा नंबर किती आहे? एक्झॅक्ट समोरचा नंबर कसा आहे? नंबर हा या नंबर मध्ये आहे. सो आपण काय केलंय? 1 इथे ऍड केलंय. सो 8 + 1 9 आणि समोरचे नंबर पूर्ण राऊंड अप करायचे म्हणजे काय करायचे? 0 लिहायचे. काय लिहायचे? अप्रॉक्सिमेट व्हॅल्यू म्हणतात याला. काय म्हणतात? अप्रॉक्सिमेट व्हॅल्यू. ठीक आहे. स्कूल मध्ये जर तुम्हाला 70.49 पडले तर तुम्ही अप्रॉक्सिमेट म्हणता 70% पडले. किती पर्सेंट पडले? 70%. आणि जर 70.51 जर पडले किंवा 50 पडले तर तुम्ही काय म्हणता? 71% पडले. माहिती तुम्हाला? हो सर. सर जर तिथे 8 च्या जागी समजा 3 असते तर -1 केला असता. कसं? जर ते 5 च्या जागी सुद्धा 3 असता. मायनस नाही घ्यायचं काय? मायनसचा कन्सेप्टच नाही. तर मग तेव्हा सर, 7 फक्त 8 त्याच्या 0 मागचे 0 नंबर कमी केला. करा. ठीक आहे, लक्ष द्या. नंबर घ्या. नंबर घ्या फर्स्ट. सर हे मॅथ्स आहे का? 45 8 386 984 3 6842. याला 10 प्लेसला राऊंड अप करा. याला 100 प्लेसला, याला 1000 प्लेसला आणि परत 10 प्लेसला. याला 1000 प्लेसला, 100 प्लेसला राऊंड अप करा. सर 386 ला कितीला राऊंड अप करायचं? 386 ला करा नंबर त्याच्यात. आणि सर 458 ला किती करायचं? ब्रदर सर 458 ला कसं करायचं? 458 ला सर 10 आणि 1000 एका सोबत करू शकतो का? हो बाई. ठीक आहे, झालंय बेटा प्रत्येकाने? लास्ट डेला कशाला? 1000 आणि 100 दोन्ही. 1000 आणि 100 दोन्ही करायचे. हा बोलू नका एकमेकांसोबत. सर एका सोबत कसं करायचं? एकच कसं दोन्ही सेपरेट करायला लागतील ना? नाही, एका सोबत 1000 ला आणि 1000 ला
अरे नाही अरे लास्ट काय ते? तुझं रेकॉर्ड होतं. दुसरं कसा आवाज आहे तुमच्या घरच्यांना जे बोलतात मी आधी कट पीक काही करणार नाही करा तसं अपलोड करणार कर ठीक आहे लक्ष द्या फर्स्ट नंबर आपण करू 100 प्लेसला काय करू राऊंड अप करू आधी नंतर 10 प्लेस करू ठीक आहे घेऊन घेऊ आपण याला 1 प्लेस 10 प्लेस 100 प्लेसला काय करायचं आहे आपल्याला राऊंड अप करायचं आहे ब्रॅकेट टाकलाय समोरचा नंबर किती आहे एकच त्याच्या समोरचा डिजिट किती आहे म्हणजे हा रेंज मध्ये बसतोय आपल्या 5 पेक्षा मोठा आहे 5 आहे सो इथे काय करायचंय 1 ऍड करायचे काय करायचे 1 4 + 1 आणि समोर करायचे 0 म्हणजे 458 ला आपण राऊंड अप केल्यानंतर 500 लिहू शकतो देन बघा आता सांगितलंय आपल्याला 10 प्लेसला राऊंड अप करायचंय कोणत्या प्लेसला राऊंड अप करायचंय सो 4 5 8 10 प्लेस आहे आपला 5 ब्रॅकेट दिलाय मी ते समोरचा नंबर 5 पेक्षा ग्रेटर काय करायचंय वरने 5 + 1 आणि 8 च्या जागेवर काय करायचं ते 0 लिहायचं म्हणजे 458 ला आपण 460 लिहू शकतो मॅथ कोणत्या लँग्वेज मध्ये फिजिक्सच्या लँग्वेज मध्ये अप्रॉक्सिमेट अरे दुकानामध्ये जातोय आपल्याकडे रिचार्ज राहते 399 चं देता किती 1 रुपया परत घेता देते तो हाच कॉन्सेप्ट आहे काय राऊंड अप ठीक आहे कळते घ्या बस थोडं फास्ट झाला झालं प्रत्येकाचं लिहून घ्या फास्ट घरी गेल्यानंतर सोडवा दिली आप सर्व क्वांटिटी मनाने घेऊ शकता क्वेश्चन अमीबा नाव ऐकलंय अमीबा मित्र आहे का तुझा मित्र आहे तुझा मला वाटतं मित्रच आहे तुझा कोणाचा मित्र आहे अमीबा देवेंद्र तुझा कोणाला दिसतोय रे असं अमीबा चाललाय रे रस्त्याने तुला अमीबा हा एक काय युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम म्हणतो आपण त्याला बरोबर आहे त्याची लेंथ किती राहते सर युएम मध्ये मोजतात एवढी 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 लक्ष द्या समथिंग मला माहित नाही पण लिहिते 0.012486292342846298 समोर नॅनोमीटर कोणती ऑटो फेम्टोमीटर असं आहे काहीतरी सो याला लिहायला पूर्ण पेपरचा टायमिंग इथंच जाईल आपला बरोबर आहे घरी गेल्यानंतर बघ बेटा सर दुर्बीण लावायची मोठी ते बायनॅक्युलर काय म्हणतात बायनॅक्युलर म्हणतात ना स्टेथोस्कोप मायक्रोस्कोप ते लावायचंय आणि बघायचंय त्याला दिसला तर दिसला ठीक आहे लक्ष द्या आता याला लिहायला आपल्याला जाते दिवस सो याला आपण कन्वर्ट करू शकतो 10 टू दी पॉवर मध्ये कशामध्ये कन्वर्ट करायचं याला सिंपल बघा आता मी हे काढून टाकलं ठीक आहे किती नंबर आहे ते इथे
1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16. मी काय केलंय 1.2 into 10 to the power 15 लिहिलंय. 2 पर्यंत घेतलाय, 2 पर्यंत पॉईंट सर्क्युलेट केलाय. काय लिहिलंय मी 1.2 into 10 to the power 15. डिस्टन्स लॉंगर लिहायची गरज आहे का? याला म्हणायचे सिग्निफिकंट नंबर. हे सोपं का? हे सोपं लिहायला हे सोपं. बरोबर आहे, तुम्ही खूप हुशार आहे. ते ज्यात कमी वेळ असतोय ते सोपं, हे अवघड. बरोबर आहे. चला लक्ष द्या. या टाइप मध्ये आपल्याला काय करायचं आहे, त्या क्वांटिटीचा पॉवर आपल्याला 10 च्या फॉर्म मध्ये रेज करायचा आहे. त्याला काय म्हणायचंय? सिग्निफिकंट डिजिट. सिग्निफिकंट डेफिनेशन लिहून घ्या. ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड ऑफ फिजिकल क्वांटिटीची कशाची राहायची तुम्हाला? ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड ऑफ फिजिकल क्वांटिटी. ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड ऑफ फिजिकल क्वांटिटी is defined as the value of its magnitude rounded off to the nearest integral power of 10. परत सांगतोय फास्ट मध्ये लक्ष द्या. ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड ऑफ फिजिकल क्वांटिटी इज डिफाइंड ॲज व्हॅल्यू ऑफ मॅग्निट्यूड राउंडेड ऑफ टू द नियरेस्ट इंटिग्रल पॉवर ऑफ 10. ठीक आहे. ज्यांची नाही झाली आहे त्यांनी बघून घ्यायचा व्हिडिओ नंतर. ठीक आहे. नोट्स तशाही मी टाकून देणार आहे ग्रुपवरती. कुणाला रेडियस ऑफ अर्थ माहिती आहे? माहिती आहे? माहिती होती? मला सांगा कुणाला माहिती होती रेडियस ऑफ अर्थ? कुणाला माहिती होती रेडियस ऑफ अर्थ? नाही माहिती. अरे पृथ्वीवर राहतो रे, पृथ्वीची सगळी माहिती पाहिजे ना आपल्याला. अरे लहानपणापासून आपण बघतोय ना सर्कल, त्यामध्ये काय दिसते आपल्याला? सेंटर, रेडियस, डायमीटर. 7व्या वर्गापर्यंत हेच शिकवतात. कॉर्ड. ठीक आहे, चार्ट. काय नाही होत रे बेटा, काय नाही होत. तुला जास्त येते काय? हसायला दात काढ दाखवतोय. ते मास्कमुळे दिसत रे तुझे पिवळे दात. ठीक आहे, लक्ष द्या. रेडियस ऑफ अर्थ आहे 6400 किलोमीटर. आता लक्षात आली? आता परत म्हणायचं नाही की मला माहित नाही रेडियस ऑफ अर्थ किती. नाही म्हणा, डोळे सरांनी सांगितलीच नव्हती तेव्हा म्हणा, मला माहितच नाही म्हणा. घ्या लिहून. जे तुमचं नोटबुकचं वरचं रेड लाईनच्या वरती राहते ना, ते कशासाठी राहते? मेन्शन करण्यासाठी. तुम्हाला जे काही इम्पॉर्टंट आहे तिथे मेन्शन करायचे. रिकामी जागा दिलेली नसते, कोणतीही जागा रिकामी नसते. इथे कोणीतरी येऊन बसणार आहे, बरोबर आहे? रिकामी एका जागा ती. $6,400 किलोमीटर. कन्वर्ट करा मीटर मध्ये. झालं असेल कन्वर्ट प्रत्येकाचं? एवढं लवकर? नंदिनी सांगते बघा. 1 किलोमीटर इक्वल टू हाऊ मेनी मीटर? बरोबर. 1000 मीटर रनिंग रेस राहते स्कूलमध्ये आपल्या. कोण कोण पार्टिसिपेट केलं होतं? आताच पार्टिसिपेट झाले तुम्ही. कोण पोहोचते क्लास पर्यंत? आता फक्त पळत या तुम्ही, मग सांगतो तुम्हाला. ठीक आहे. पॉवरच रेस करतो तुमचा. ठीक आहे, लक्ष द्या. 6400 किलोमीटर. याला जर आपल्याला मीटर मध्ये कन्वर्ट करायचं असेल तर काय करणार आहे आपण? क्रॉस मल्टिप्लाय. काय करणार आहे? याने याला मल्टिप्लाय करायचे. 6400 मल्टिप्लाय बाय 1000 आणि x इंटू 1 x मीन्स किती येते रे? 400 परत 30 आलं. एवढं. आता नंबर दिला की अवघड आहे?
सो याला काय करायचं, सिग्निफिकंट नंबर मध्ये लिहायचं. काय करतो आपण, 1 2 3 4 5 6 6.4 into 10 to the power 10 to the power 6 म्हणजे किती, 10 followed by 6 0. 10 followed by 6 टाइम 10 multiply by 10 multiply by 10 multiply by जसे की आपण बघा 10 स्क्वेअर लिहितो, 10 into 10 क्यूब लिहितो, काय लिहितो 10 into 10 into 10 मग मला सांगा 10 to the power 6 काय येईल, 10 into 10 into असं 6 टाइम कळते, असं 6 टाइम तुम्हाला प्रत्येकाला असं शिकत राहायचे तुम्ही. सर हा आपण ते 0 मध्ये 4 ला पण ऍड केलं ते मोजताना 6 को 5 वर नाही. किती घेऊ शकतो तू? 10 to the power किती घेऊ शकतो तू, काय अडचण नाही तुला. 640 into 10 to the power 4 घेऊ शकतं, 6400 into 10 to the power 3 घेऊ शकतं, तुझ्या मनानुसार जे योग्य वाटेल तुला ते. पण समोर रूल आहे तर ते रूलच फॉलो करायचे. आता एक कन्सेप्ट सांगितला आहे, मॅग्निट्यूड ऑफ चार्ज ऑफ इलेक्ट्रॉन. चार्ज ऑफ इलेक्ट्रॉन मी तुम्हाला सांगितलेलं आहे. चार्ज चॅप्टर झालं इलेक्ट्रिसिटी, आपलं फ्लो होता, तू एक होता, दोघं होते, तू पण होती. आय थिंक आय गेस 2 ते 3 महिने झाले तुम्हाला चॅप्टर शिकून, 2 महिने तर कंपल्सरी झाले असते. स्वतःहून किती दिवस इलेक्ट्रिसिटी नावाचं चॅप्टर उघडलं, प्रामाणिकपणे सांगा किती वेळ उघडलं, एकदा दोनदा की उघडलंच नाही, कितीदा, एकदा उघडलं, उपकार झाले, एकदा उघडलं. ठीक आहे. चार्ज ऑफ इलेक्ट्रॉन काय बघायचं आपल्याला, charge of electron. गॅलियम चार्ज ऑफ इलेक्ट्रॉन 1.6 into 10 to the power minus 19 coulomb. ते जर परत सांगा. ते दिले बोर्डवर. सर ते सीता सर हे कुलम कोलम बघा, ही जी आहे ही आहे ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड. काय आहे, किती ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड, 10 to the power minus 19. कळते, प्रत्येकाला कळते. लेंथ ऑफ रॉड घेतली आपण 5 मीटर. काय घेतली आहे, 5 मीटर. याला कन्वर्ट करायचं आहे आपल्याला सिग्निफिकंट डिजिट मध्ये. सो त्याचा जो पॉवर आहे मॅग्निट्यूड रेज करायचा आहे आपल्याला. त्याच्या अगोदर मी 0 घेऊ शकतो, व्हॅल्यू चेंज झाली काय, लेफ्ट साइडला किती 0 दिले, तिला मी 1 रुपये दिले, तिच्या मागे किती लिहिले 1000 0 लिहिले, व्हॅल्यू रेज झाली का, 1च आहे, बरोबर ला भेटत लागत नाही त्याला, व्हॅल्यू 1च राहिली, 1 रुपीजच. लक्ष द्या, पॉवर काय केलाय मी 1 डिजिट या साईड झालेला आहे, म्हणजे कितीला मूव झालो मी 1 ने. हा इथे आला पॉईंट दिलाय मी ते 0.5 into 10 to the power 1 मीटर. कळते, याला जर 10 ने मल्टिप्लाय केलंय तर काय येईल 5 मीटर. कळते, याला म्हणायचे ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड. ऑर्डर किती आहे 10 to the power 1. कळते प्रत्येकाला, कुणाला काही डाऊट्स होते, समजलं प्रत्येकाला, द्या देऊ देऊ नका तुम्ही. प्रत्येकाला सांगतोय, प्रत्येकाने लक्षात ठेवायचं. ठीक आहे. मास ऑफ द सन ऐकलंय कधी, मास ऑफ द सन, मास ऑफ द सन ऐकलंय, मास ऑफ द सन ऐकलंय, दरवाजाला लावायचं. मास ऑफ द सन ऐकलंय, मास म्हणजे काय होते, त्यालाही बोललो होतो. हो सर कुणाला ठेवलं तरी चंद्रावर आपण, श्लोकला नाही रे बाबा, पेनला ठेवलं होतं, बरोबर आहे, पेनला ठेवलं होतं, बरोबर आहे. जायला तो नील आर्मस्ट्रॉंग सोबत बसायला पाहिजे, आधी त्याची मैत्री असायला हवी, तेव्हा तो जाईल बिचारा त्याच्यासोबत.
बरोबर पहिला तूच होता ना पाऊल ठेवणारा चंद्रावर हो सर. बोलत जा रे बोलत जा तूच होता ना हो सर. सर. दुसरा होता कोणी? दुसरा पण तेच. दुसरा पण तूच होता नाही, दुसरा पाऊल. अच्छा ठीक मास इथे इथेच आहे कुठेही गेलं तरी तेच आहे मग मी तुम्हाला काय म्हटलंय मास ऑफ दी सन 10 to the power 30 किलोग्राम किती आहे घ्या लिहून फास्ट 10 to the power 30 10 to the power 30 किलोग्राम म्हणजे 10 मल्टिप्लाय बाय 10 किती टाइम लिहा 1 च्या समोर 30 टाइम 0 लिहा लिहू नका सर मास ऑफ द अर्थ 10 to the power 25 किलोग्राम मास ऑफ द अर्थ तुम्हाला माहिती आहे बेटा मास ऑफ द इलेक्ट्रॉन सरांनी शिकवलं असेल तुम्हाला मास ऑफ द इलेक्ट्रॉन टेन टू दी पॉवर -30 किलोग्राम एवढं लहान आहे त्याचं मास कोणाचं इलेक्ट्रॉनचं ऑर्बिट मध्ये फिरतोय तो गोल 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 नाही बाई. कळेल तुम्हाला चेतन अर्थ पासून सन पर्यंत डिस्टन्स किती आहे मला मी काही मोजायला गेलो नव्हतो सर मला काही माहित नाही मला काही विचारू नका बरोबर आहे ना श्लोक मी काही गेलो नव्हतो म्हणा अरे, तू गेला होता कधी मोजायला नाही गेलता मी गेलो नव्हतो पण लक्षात ठेवा 10 to the power 11 मीटर किती आहे मी गेलेलो नाही पुस्तक सांगते म्हणून मी तुम्हाला सांगतोय जाऊ नका बिचारांनी ठीक आहे स्केल घेऊन तर लगेच जाऊ नका परत ते याची गॅरंटी नाही आहे का चालेल काय काय दिलंय तुम्ही मास ऑफ द सन मास ऑफ द अर्थ मास ऑफ इलेक्ट्रॉन डिस्टन्स ऑफ सन फ्रॉम अर्थ आणि आता लिहा डिस्टन्स ऑफ मून फ्रॉम अर्थ असंच काहीतरी नका करेक्ट पाहिजे जातो मोजायला नाही सर 10 to the power 8 मीटर किती आहे 10 to the power 8 मीटर झालंय काय बेटा अरे बोलायचं आहे ओके ओके डायमीटर ऑफ प्रोटॉन न्यूट्रॉन प्रोटॉन इलेक्ट्रॉन माहित असतील हो सर इट इज अ कंटिन्युइंग मॅटर ॲटम मध्ये राहतं बरोबर आहे किती सांगितलं आहे मी तुम्हाला डायमीटर ऑफ प्रोटॉन 10 to the power -15 मीटर 10 to the power -15 मीटर ॲव्हरेज लाईफ टाइम किती आहे माणसाचा 70 आता सध्या मागे नका सांगू रे आता 5G नेटवर्क आलंय एवढी नाही लाईफ स्पॅन काय सांगावं सर म्हणा कोरोना आलाय कोणाचंच माहित नाही म्हणा लाईफ स्पॅन बरोबर आहे ठीक आहे मागच्या वेळी आपण आता 60 इयर्स काय घेऊ ॲव्हरेज 60 इयर्स तुमचं तर मला माहित नाही ऑनलाईन मध्ये तुमचे तर डोळे आता लागले चष्मे प्रत्येकाला मोठमोठे बरोबर आहे त्यानंतर लाईफ टाइम ऑफ अन एक्साइटेड ॲटम एक्साइटेड बाहेर पडण्यासाठी असलेला बाहेर पडणं एक्साइटेड म्हणजे काय बाहेर पडणे लाईफ टाइम ऑफ अन एक्साइटेड ॲटम 10 to the power -8 सेकंद 10 to the power -8 सेकंद कळते प्रत्येकाला कुणाला काही डाऊट पटकन 1 मिनिट घ्या रिवाइज करा रिकॉल करा आणि नोटबुक बंद करा फास्ट पटकन झालं व्हिडिओ बघून घे बेटा तू व्हिडिओ बघून घे घरी गेला की सर 10 to the power -15 मतलब डायमीटर आहे ना ॲटमचं
आता मला काहीच माहित नाही. ठीक आहे. रिवाइज कर आता. चला झालं. नोटबुक क्लोज करा फास्ट. झालंय की क्लोज करा पटकन. झालंय बंद कर का पटकन. आता ओपन नको करू. कोणी ओपन केलं तर डस्टर फेकून आणि मी आता त्याला. ते दिसतंय तुला काहीतरी हिंट आहे समोर. तुला पाठ करायची गरज नाही. फक्त लक्षात ठेवायचं कोणतं काही काही सांगितलं मी तुम्हाला तर. लक्ष द्या. डिस्टन्स ऑफ मून फ्रॉम अर्थ. त्याला विचारते मी त्याला. दिसते तुला यापैकी डिस्टन्स ऑफ मून कोणता आहे फ्रॉम अर्थ? सांग हा तूच. असा उचलून फेकाव करी तुला अर्थून मून कडे. सर 10 11 काय 10 11 काय करतोय? 10:8 मीटर. 10 to the power 8 मीटर. बरोबर आहे काय? हो सर. सर बरोबर आहे. 10 to the power 8 मीटर. हो सर. हो सर. हो सर. हो सर. हो इको प्रोड्युसरला इको यस और नो? Yes. असा आवाज पाहिजे तुला. ठीक आहे. सानिका. डायमीटर ऑफ प्रोटॉन. 10 to the power 8 meter. डायमीटर ऑफ प्रोटॉन यापैकी कोणता आहे? 10 to the power. मला ऐकू नाही येत तुला बरोबर. थोडं जोराने बोलते का तू? ऐकते का बरोबर? Sir 10 to the power 8 meter. 10 to the power 8 मीटर. नाही 10 to the power 11. नाही. Sir 10 to the power minus 15 meter. 10 to the power minus 15 मध्ये कोण कोण सहमत आहे? नाही सर. नाही. सांग बेटा. सहमत आहे. सहमत आहे. बरोबर आहे. 10 to the power minus 15 मीटर. खूप लहान राहते बेटा. खूप छोटी राहते त्याची डायमीटर. ठीक आहे. किती आहे 10 to the power minus 15 मीटर? मास ऑफ एन इलेक्ट्रॉन. Mass of electron. पटकन सांग मास ऑफ इलेक्ट्रॉन. 10 to the power 10 to the power 10 to the power 30. minus गोष्ट सांगायची मला पण दादा शिकवतो आहे. ठीक आहे सांगू नको बरं का. सांग सर्व सांग. पटकन सांग सर्व सांग. सातशे सांग पटकन उठ. मास ऑफ द सन. 10 to the power बोलायचं आहे. काढ बोलायचं आहे. 30. काय मीटर किलोमीटर सेकंद किलोग्राम पूर्ण बोलायचं आहे. देन मास ऑफ द अर्थ. 10 to the power 25 kilogram. मास ऑफ एन इलेक्ट्रॉन. 10 to the power minus 30 kilogram. डिस्टन्स ऑफ सन फ्रॉम अर्थ. काय रे? So 10 to the power 8 meter. नाही 10 to the power 11 meter. नाही हो. कन्फ्यूज कशाला होतोय? Sir sunचं 11 meter. कन्फ्यूज कशाला होतोय? एमसीक्यू मध्ये एकदा टिक केल्यानंतर परत चान्स नसतो. हो sir. 10 to the power 11 11 meter. आधी डोक्यात विचार करायचा नंतर बोलायचे. हो sir. डिस्टन्स ऑफ मून फ्रॉम अर्थ. 10 to the power 8 meter. डायमीटर ऑफ प्रोटॉन. Diameter of 10 to the power minus 15 meter. लाईफ टाइम ऑफ एन एक्साइटेड एटम. Sir 10 to the power minus 8 second. कळते? पाठ होते. प्रत्येकाचे पाठ होते. कधी? महिन्याभराने, 2 महिन्याने, 4 महिन्याने, उद्या परवा कधी? उद्या. आता नाही होत का? Sir आता. आता होता sir आता. नाही आता. So होता sir. आताच म्हणायचं उद्या परवा नाही म्हणायचं. कुठे? घ्या. Rules for determining the significant digit.
rules for determining the significant figures लिया, डिजिट न करें, figures लिया. rules to determine सिग्निफिकंट डिजिट. क्या अगोदर लिया, डेफिनेशन लिया, त्याच्या खालीच लिया सिग्निफिकंट फिगरची डेफिनेशन. सिग्निफिकंट फिगर इज डिफाइंड ॲज, थोडं स्लो सांगतोय, पटकन लिहून घ्या. सिग्निफिकंट फिगर इज डिफाइंड ॲज figure which is of some significant. so define as करून सांगतात ना. It is defined as figure which is not, sorry, which is of some significance, but it not necessarily, but it does not necessarily denote a certainty. Denote a certainty.